Hi dear children, I am P.R. Chauhan from Palghar. How are you? I hope you all are fine and fit. I welcome you all. Today we are going to learn pronoun. Pronoun म्हणजेच सर्वनाम. A pronoun is a word that replaces a noun in a sentence. It is used instead of a noun. It is used to avoid repeating the same nouns over and over again. म्हणजेच नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. सर्वनाम हे पुनरावृत्ती टाळण्यासाठी वापरतात. फॉर एक्झाम्पल, I, we, you, he, she, it, they, me, us, them, him, his, her, our, my, mine, your, his, that, these, those, etc. आता वाक्यातील पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वनाम वापरली जातात. फॉर एक्झाम्पल, स्वरा is a girl. Swara studies in 3rd standard. Swara is very clever. Swara likes dancing. Swara plays different types of games. आता या वाक्यामध्ये प्रत्येक वाक्याची सुरुवात स्वरा 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 अशी केलेली आहे. मग ही स्वरा या नावाची रिपिटेशन किंवा पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्याबद्दल आपण शी हे सर्वनाम या ठिकाणी वापरलेलं आहे. म्हणून हेच या पद्धतीनं सर्वनाम वापरून आपल्याला सांगता येईल स्वरा इज ए गर्ल. आता दुसऱ्या वेळेला स्वराच्या ऐवजी शी हे सर्वनाम वापरूया. शी स्टडीज इन 3rd स्टँडर्ड. शी इज व्हेरी क्लेवर. शी लाइक्स डान्सिंग. शी प्लेज डिफरंट टाइप्स ऑफ गेम्स. म्हणजेच स्वरा या नावाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्याच्याऐवजी आपण शी हे प्रनाउन वापरलेले आहे. टाइप्स ऑफ प्रनाउन्स. फर्स्ट, पर्सनल प्रनाउन्स. फॉर एक्झाम्पल, I, you, he, she, it, we, they, etc. Second, indefinite pronouns. For example, few, everyone, all, some, anything, nobody, etc. Third, relative pronouns. For example, who, whom, which, whoever, whomever, whichever, that, etc. Four, reflexive pronouns. For example, myself, himself, herself, themselves, itself, yourself, yourselves, ourselves, etc. Five, demonstrative pronouns. For example, these, those, this, that, such, etc. Six, interrogative pronouns. For example, who, whom, which, what, whoever, whomever, whichever, whatever, etc. Seven, reciprocal pronouns. For example, each other and one another. 8, distributive pronouns. For example, either, neither, each, any, etc. या पद्धतीनं सर्वनामांचे हे प्रकार आहेत. पर्सन्स म्हणजेच पुरुष. देर आर 3 टाइप्स ऑफ पर्सन्स. एक, फर्स्ट पर्सन म्हणजेच प्रथम पुरुष. फॉर एक्झाम्पल, आय आणि वी. सेकंड पर्सन म्हणजेच द्वितीय पुरुष. फॉर एक्झाम्पल, यू, यू. यातील एक यू हे एक वचने आहे आणि दुसरे यू हे अनेक वचने आहे. थर्ड पर्सन म्हणजेच तृतीय पुरुष. फॉर एक्झाम्पल, ही, शी, इट आणि दे. अशा प्रकारे हे 3 पर्सन्स आहेत. Numbers of pronouns.
सर्वनामांचे वचन. सिंग्युलर म्हणजेच एक वचन. फॉर एक्झाम्पल आय, यू, ही, शी, इट. प्लुरल म्हणजेच अनेक वचन. वी, यू, दे. या पद्धतीनं सर्वनामांचे एक वचन आणि अनेक वचन आहे. केसेस ऑफ प्रोनाउन्स म्हणजेच सर्वनामांची विभक्ती. नॉमिनेटिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस, पॉझेसिव्ह केस. पॉझेसिव्ह केस मध्ये दोन प्रकार आहेत, पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि पॉझेसिव्ह प्रोनाउन. आता नॉमिनेटिव्ह केस म्हणजे प्रथमा विभक्ती, हे आपण कर्ता म्हणून वापरतो. ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे द्वितीय विभक्ती, हे आपण कर्म म्हणून वापरतो. तर पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे स्वामित्व दर्शक विशेषण. पॉझेसिव्ह प्रोनाउन म्हणजे स्वामित्व दर्शक सर्वनाम. फॉर एक्झाम्पल आय, मी, माय, माइन. वी, अस, अवर, अवर्स. यू, you, your, yours. You, your, yours. He, him, his, his. She, her, hers. It, its, its. They, them, their, theirs. अशा पद्धतीनं केसेस ऑफ प्रोनाउन्स आहेत. आता आपण प्रोनाउन या घटकावर विचारले जाणारे काही सॅम्पल क्वेश्चन्स सविस्तर पाहणार आहोत. सॅम्पल क्वेश्चन. फिल इन द ब्लँक विथ ॲप्रोप्रिएट प्रोनाउन. काऊज आर व्हेरी युजफुल. डॅश गिव अस मिल्क. ऑप्शन्स 1 शी. ऑप्शन नंबर 2 इट. ऑप्शन नंबर 3 दे. ऑप्शन नंबर 4 ही. आता आपल्याला या ठिकाणी काऊज साठी सर्वनाम वापरायचे आहे. आता काऊज हे अनेक वचने असल्यामुळे आपण काऊज साठी दे हे सर्वनाम वापरणार आहोत. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 दे. नेक्स्ट क्वेश्चन. Find the number of pronouns in the following sentences. I saw those boys in the library. They were reading newspapers. Options आहेत 1 4 2 2 3 3 4 1. या वाक्यातील आपल्याला प्रोनाउनची संख्या शोधायची आहे. तर या वाक्यामध्ये आय, दोज आणि दे ही 3 प्रोनाउन्स आहेत. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. पुढचा एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न. फाइंड द ऑड मॅन आउट. आणि ऑप्शन्स आहेत फर्स्ट शी, सेकंड वॉक, थर्ड सिंग, फोर्थ प्ले. आता यापैकी गटात न बसणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे. शी हे प्रोनाउन आहे, वर्क हे वर्ब आहे, सिंग हे वर्ब आहे, प्ले हे सुद्धा वर्ब आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 2, 3, 4 हे 3 वर्ब्स आहेत आणि ऑप्शन नंबर 1 हे प्रोनाउन आहे. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 शी. इन द नेक्स्ट व्हिडिओ we will learn about verb, that is first types of verbs, second types of main verbs, third forms of verbs, fourth formation of verbs, fifth sample questions.